आली तर मला राहायचं ठिकाण नाही. हां, राहायचं ठिकाण नाही. मी भाड्याच्या घराने अशी बाहेर राहते. पोलीस वर्सोवा पोलीस स्टेशननी पुरवलेली, म्हणजे आमच्यावर एवढा दबाव होता की आम्हाला काय कळायचं ते कळत नव्हतं. आदल्या रात्री माझ्या बहिणीला व्हॉट्सअप कॉल करून तिकडचे पोलीस ऑफिसरनी सांगितलं की तुमचे भाऊ वगैरे मध्ये पडले तर तुम्हाला तुमच्या भावांना आम्ही काय म्हणतो त्याला अटक करू आणि त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून अटक करू. जे टायटल क्लेम केला आहे, आज माझ्याकडे कलेक्टरची ऑर्डर आहे. आज जेव्हा आम्ही न्यायालयाला सांगितलं की बाबा असं असं आमची वहिवाट आहे, तेव्हा ते न्यायालयाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले, डायरेक्शन दिलं की बाबा ही चौकशी करा. माझ्या घरी एवढं सगळं असताना आज आम्ही म्हणजे मुंबईतल्या 7.5 एकर जमिनीची किंमत आज 30,000 करोड रुपये आहे, पण माझी आई आम्ही हलाखीचं जीवन जगत आहोत. नमस्कार. आज मी वर्सोवा या ठिकाणी आलेलो आहे. वर्सोवा या ठिकाणातील सर्वे नंबर 56 साधारणपणे 7.5 एकर एवढ्या मोठ्या जागेची वहिवाट ज्यांच्याकडे आहे त्या म्हणजे माशेलकर मावशी. माशेलकर मावशी यांचा जन्मच या ठिकाणी झालेला आहे. साधारणपणे भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासून ते या ठिकाणी राहत आहेत. सर्वे नंबर 56 ज्या ठिकाणी त्यांची जमीन होती त्या जमिनी त्या ठिकाणी कसत होते, त्या ठिकाणातून ते उत्पन्न काढत होते. मात्र आजच्या घडीला त्यांना 7.5 एकर या जमिनीवरती हात धुण्याची वेळ आलेली आहे. एवढ्या मोठ्या भूधारकांची मालकीन असताना देखील आज देखील माशेलकर मावशी या 10x10च्या भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. मुंबईसारख्या परिसरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इंच फुटाचा भाव हा करोडोच्या घरामध्ये गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे 7.5 एकर एवढ्या जमिनीचं जर व्हॅल्युएशन काढायचं म्हटलं तर ते 30,000 करोड एवढ्या घरामध्ये जाईल. नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण समजून घेऊ. आनंदी सीताराम मासेलकर. माझा जन्म तिथे झाला. माझ्या वयाच्या आता 82 वर्ष चालू आहेत. हां, एवढी मी कष्ट केले, शेती केली, तिकडे सगळं काय केलं, कोंबडी पाळली, शेत केलं, सगळं काय केलं म्हणजे सगळंच केलं मी. भाजीचा व्यवसाय केला, धंदा केला, सगळं तिकडे केलं. आणि आज माझी अशी परिस्थिती आली की मला राहायचं ठिकाण नाही. हां, राहायचं ठिकाण नाही. मी भाड्याच्या घराने अशी बाहेर राहते. काय एवढं असताना माझं हे सगळं लुटालूट चालू आहे ना. तुम्ही लहानपणापासून त्या जमिनीवरती माझा तिथे तुमचा जन्मच इथं झालेला आहे. तुम्ही पूर्वीपासून ती जमीन कसत आलेली आहेत, बरोबर. त्याचे कागदपत्र वगैरे सगळेच आहेत ना तुमच्याकडे? आहेत ना, कागदपत्र आहेत ना आमच्याकडे, सगळं आहे. आपल्यासोबत माशेलकर मावशी यांचे सुपुत्र देखील आहेत. तसं पाहिलं तर मनोज माशेलकर साहेब हे आपल्या चॅनलवरती येऊन गेलेले आहेत. भरपूर वेळा त्यांनी जमिनीच्या संदर्भामध्ये भली मोठी अशी माहिती दिलेली आहे. त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की नेमकं हे जमिनीचं प्रकरण काय आहे आणि याच्यामध्ये जर हे स्वतः जमिनीची माहिती देत आहेत तरी देखील त्यांच्यासोबत अशी घटना का घडली. जय भीम. माझं नाव मनोज मासेलकर. माझा जन्म मुळात वर्सोवा गावात सर्वे नंबर 56 BBT वाडी हरमळकर चाळ येथे झाला. माझ्या आईचा जन्म येथे झाला. माझे आजोबा म्हणजे ही मिळकत आमच्या आजोबांकडनं आली आहे, आईच्या वडिलांकडनं आली आहे. पण कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे महानगरपालिका
महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि बिल्डर यांनी संगनमत करून आमचं तेथे असलेलं राहतं घर, ज्यांना महानगरपालिका नोटीसच काढू शकत नाही, कारण आम्ही ऑलरेडी त्या घराचं असेसमेंट भरायचो. आमच्याबरोबर जेव्हा नोटीस काढली गेली तेव्हा आम्ही त्यांना ते असेसमेंट वगैरे ज्यांनी ते जे त्यांनी मागितलं तेही दिलं. परंतु कायद्याचं अज्ञान असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्ही आमचे पुरावे दिले का संपलं. पण यामध्ये आम्हाला या मागील कारस्थान माहीत नव्हतं की आम्ही एवढ्या मोठ्या जमिनीची वहिवाट आमच्याकडे आहे, मालक आम्ही आहोत. आम्हाला बिल्डरांनी सांगितलं की बाबा हमने ज़मीन खरीदा है तो तुम ये जगह खाली करो. तर आम्ही म्हणालो, तेव्हा आम्हाला असं आम्ही म्हणालो की आम्ही का जागा खाली करायची. पण हा विषय जेव्हा चालू होता तेव्हा थोडं मी माझ्या कामात व्यस्त असायचो. माझा AC भाड्याने पुरवायचा व्यवसाय आहे, त्यामुळे मी दुर्लक्ष केलं. तर ठीक आहे, आज नाही त्या काल आपण राहतो म्हणजे आम्हाला काहीतरी तिथे भेटेल. पण त्या जागेतनं आम्हाला डिस्पजेस करायचं म्हणजे म्हणजे मूळ मालकाला तिकडनं हाकललं काय, ते बिल्डर त्या पूर्ण संपत्तीवर आपली मालकी दाखवायला मोकळे झाले. म्हणजे कोणाचा ऑब्जेक्शनच नसेल तर तिकडे ते मालकी आपली क्लेम करू शकतात. पण झालं काय की हा जेव्हा प्रकार आमच्याबरोबर वारंवार घडत गेला, समोरची व्यक्ती महानगरपालिकेला आम्ही दस्तावेज सादर केले असताना पण कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली आणि आम्हाला कायद्याचं ज्ञान नव्हतं. आम्ही ज्या कायदे पंडितांकडे गेलो त्याने प्रत्येकाने आम्हाला घाबरवलं की बाबा तुमचं काही नाही, त्या बिल्डरांनी खरेदी खत केल्याने हे केलं आणि त्या केलं तर तुम्ही त्याला सरेंडर व्हा म्हणून. पण आम्ही म्हणालो नाही, असं कसं. तर आमच्याकडनं चूक ही झाली की जेव्हा रिट पिटिशन दाखल झाली तेव्हा आम्हाला कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे आम्ही तिकडे वकील उभा करू शकलो नाही. तेव्हा कायद्याने सांगितलं की तुम्ही जर आलात म्हणजे समोरच्या व्यक्तीकडचं ज्या साईडने ऑर्डर केली, तुम्ही जे आला आहात ते तुम्ही, आणि महानगरपालिकेला डायरेक्शन दिलं की तुम्ही कायद्याच्या कक्षेत राहून ते काम करा म्हणून. पण महानगरपालिका ज्यांना आमच्या घराला नोटीस काढण्याचा अधिकारच नव्हता, कारण आम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये कौलारू घर होतं आमचं ते 600 स्क्वेअर फीटचं कौलारू घर होतं. पण महानगरपालिकेने आमच्या म्हणजे कायद्याचं असलेलं अज्ञान आणि यांना पोचलेले पैसे, जेव्हा आमचे घर डेमोलेशन झालं तेव्हा 400 पोलीस वर्सोवा पोलीस स्टेशननी पुरवलेले. म्हणजे आमच्यावर एवढा दबाव होता की आम्हाला काय कळायचं ते कळत नव्हतं. आदल्या रात्री माझ्या बहिणीला व्हॉट्सअप कॉल करून तिकडचे पोलीस ऑफिसरनी सांगितलं की तुमचे भाऊ वगैरे मध्ये पडले तर तुम्हाला, तुमच्या भावांना आम्ही काय म्हणतात त्याला अटक करू आणि त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून अटक करू. म्हणून आम्ही घाबरलो. आम्ही म्हणालो बघा ठीक आहे, चला बाबा कायदे म्हणजे सांगितलं की घर बेकायदेशीर आहे, त्याचा आम्हाला एवढा अभ्यास नव्हता म्हणून आम्ही घर डेमोलेशन करायला दिलं. मग घर डेमोलेशन झाल्यावर समोरचा व्यक्ती गेला कोर्टामध्ये, पुन्हा दुसऱ्या कोर्टामध्ये गेला. म्हणजे उच्च न्यायालयाने आदेश केल्याच्या नंतर तो खालच्या न्यायालयात जातोय की बाबा हे लोक तिकडे आपली जागा सोडत नाही आहे म्हणून मला बांधकामाची ओसी मिळणार आहे, महानगरपालिकेकडनं परवानगी मिळणार आहे म्हणून यांना तिकडे प्रतिबंध करा की जाऊ नये जोपर्यंत माझं काम चालू आहे तोपर्यंत. मग न्यायालयाने आमच्या विरोधात आदेश केले की तुम्ही तिकडे जायचं नाही. यांना म्हणजे तात्पुरते आम्हाला तिकडे जाण्यास मज्जाव केला आहे. मला या चॅनलच्या माध्यमातून फक्त एवढंच न्यायालय किंवा वकिलांना एवढंच विचारायचं आहे, जे समोरची व्यक्ती गेली आहे कोर्टात ते बॅड इन लॉ नाही आहे का. त्यांनी कायद्याला म्हणजे कोर्टामध्ये जायसाठी पण काही कारणं लागतात. तर मला तिकडे इमारत बांधायची आहे म्हणून टायटल होल्डर म्हणजे आम्ही जमिनीचे मालक असताना आम्हाला बाहेर काढा हे तेच कोर्टाला सांगतात. त्याच्यावर ऑलरेडी ट्रेसपासचा गुन्हा दाखल आहे. असं असताना न्यायालयाच्या निरीक्षणास आलं असताना न्यायालय आमच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात. आणि गेल्या 3 वर्षापासून फक्त चालढकल करायची आणि इथे जागेवर इमारत बांधायची. आज ते CTS आहे 8 गुंठ्याचा, त्याच्यावर इमारत बांधायची आणि मग आमच्याकडनं अपेक्षा ठेवायची की आज नाही तर उद्या आम्ही ह्याच्याबरोबर सेटलमेंटला बसू, 8 गुंठ्यामध्ये याला एखादा काहीतरी फ्लॅट देऊ आणि सगळी जमीन यांच्या नावाची आपण आपल्या नावावर ट्रान्सफर करू. असंच त्यांचा मूळ उद्देश आहे. त्यांना आम्ही तिकडे आज जे टायटल क्लेम केला आहे, आज माझ्याकडे कलेक्टरची ऑर्डर आहे. आज जेव्हा आम्ही न्यायालयाला सांगितलं की बाबा असं आमची वहिवाट आहे, तेव्हा ते न्यायालयाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले, डायरेक्शन दिलं की बाबा ही चौकशी करा.
माझ्या घरी कलेक्टर ऑफिसमधून ज्यांच्याकडे महसूल रेकॉर्ड असतात ते लोक आले, त्यांनी जागेवर पंचनामा केला, तो रिपोर्ट सादर केला. कलेक्टरने आमच्या आईच्या बाजूने निकाल दिला आहे की तुमची वहिवाट आहे. एवढं सगळं असताना आज आम्ही म्हणजे मुंबईतल्या 7.5 एकर जमिनीची किंमत आज 30,000 करोड रुपये आहे, पण माझी आई आम्ही हलाखीचं जीवन जगत आहोत. आता झालं असं आहे की आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या स्वतःच्या घरी आम्ही 5 भावंड आहोत. आम्ही 5 भावंड असताना आज फक्त हा लढा मी आणि माझा भाऊच देत आहे. बहिणींचं त्यांना बिचाऱ्यांना इमारत बनते आहे तर तुम्ही सेटलमेंट करा, हे करा, ते करा. पण मला एक सांगा, जर माझी जमीन मालकी तिकडे वहिवाट 7.5 एकरमध्ये आहे तर मी तो एखादा छोटासा रूम घेऊन कसं सेटलमेंट करणार? हे कुठच्या एथिकमध्ये बसतं आहे, कुठच्या गणितात बसतं आहे? फक्त भूमिपुत्रांना कायद्याचा बळाचा वापर करायचा, कायद्याची भीती दाखवायची आणि त्यांची जमीन महसूल विभागाला हाताशी धरून लुटायचं, एवढं आज मुंबईमध्ये होत आहे. याच्यामध्ये तुम्ही आता या सगळ्या गोष्टीचे अभ्यासक देखील आहात. तुम्ही याच्यामध्ये भूमिपुत्रांना जागृती देखील करता की बाबा कुळ कायदा काय, वहिवाट कायदा काय, महसुलाचे काय अधिकार आहेत आणि तुमचे काय हक्क आहेत, बरोबर आहे. आता या जमिनीच्या वहिवाट तुमच्याकडे आहे आणि कलेक्टरनी आईच्या नावाने पण ते सांगितलेलं आहे की बाबा वहिवाटदार म्हणून आनंदीबाई माशेलकर आहेत, पत्र पण आहे तुमच्याकडं. मग एवढं सगळं असताना देखील ही जमीन आता तुमच्या हातात आहे की तुमच्या हातातून निघून गेली? नाही साहेब, जमीन ही जागेवरच असते, जमीन कुठेच जात नाही. आता ज्या व्यक्तीने तिकडे दावा केला आहे की जमिनीचा मी मालक आहे, तो दावाच मुळात चुकीचा आहे. सुप्रीम कोर्टाने महसुलासंबंधी जमिनीसंबंधी खूप वेगवेगळ्या प्रकरणामध्ये निकाल दिला आहे की फेरफाराने कोण जमिनीचा मालक होत नाही, 7/12 नोंदीने कोण जमिनीचा मालक होत नाही, म्युटेशन एंट्रीने कोण मालक होत नाही, कब्जेदार म्हणजे जमिनीचा मालक नाही, कब्जेदार म्हणजे ट्रेसपास झाला, जबरदस्तीने ज्यांनी ताबा घेतला, कब्जा घेतला. म्हणून वहिवाटीचे हक्क बाधित होत नाही. वहिवाट ही आमची कायम राहणार आहे. आम्ही बाहेरून कोणी येऊन 2 दिवस राहिलो आणि दावा करतो असा नाही. आम्हाला वहिवाट म्हणजे ते कायदा, वहिवाट हा कायदा आहे आणि कायद्याने मान्यता दिली, कायद्याने सांगितलं की तुम्ही जमिनीचे मालक आहात. मग जोपर्यंत आमच्याकडनं आमचे अधिकार लिखित स्वरूपात समोरची आम्ही कोणाला देत नाही किंवा कोण घेत नाही, तोपर्यंत माझे अधिकार तिकडे जाऊच शकत नाही. मग याच्यामध्ये तुम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे का? न्यायालयामध्ये तुम्ही न्याय मागितला आहे का? हे प्रकरण पुढे गेलेलं आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे त्या जमिनीवर सध्या काय आहे? ती जमीन खाली आहे की त्याच्यावरती बिल्डराने काय बांधकाम केलेलं आहे का? आज सदरी त्या जमिनीवर बांधकामं झाली आहेत. आम्ही जेव्हा महसुलामध्ये हा रेकॉर्ड काढला तर महसूल विभागात आम्हाला सांगितलं गेलं की आज तर त्या जागेवर त्या 7.5 एकरमध्ये फक्त 4 झोपडी आहेत, म्हणजे आमची 4 स्ट्रक्चर उभे आहेत याचं नोंद आहे. म्हणजे आज पूर्ण 7.5 एकरवर जी बांधकामं झाली आहेत ती सगळी बांधकामं बेकायदेशीर आहेत असं आमचं म्हणणं आहे, असा आमचा दावा आहे. कारण त्या जमिनीचा मूळ मालक म्हणजे ज्याच्याकडे सुविध अधिकार आहेत, ज्याच्याकडे वहिवाटीचे अधिकार आहेत, त्यांच्या संमतीशिवाय जर ती बांधकामं झाली तर कायदा सांगतो ती बेकायदेशीर आहेत. मुळात आज आमचं हे गाव हे महसुली गाव आहे, म्हणजे आजही इथे शेतकरी आहेत असं कायदा सांगतो, असं महसूल विभाग सांगतो. मग शेतजमिनीवर जी बांधकामं झाली आहेत ती सगळी बांधकामं ही बेकायदेशीर आहेत. याच्यामध्ये न्यायालयामध्ये तुम्हाला या जमिनीचं जेव्हा तुम्ही प्रकरण लढत होते तेव्हा तुम्हाला न्यायव्यवस्थेचा काय अनुभव आला आहे? आज मी या माझ्या प्रकरणामध्ये आज गेली 10 वर्ष लढा देत आहे. ह्या 10 वर्षामध्ये माझा एवढा वाईट अनुभव आला आहे म्हणजे न्यायालयाचा आणि वकिलांचा. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याकडे कोण शेतकरी आला न्याय मागायसाठी तर आपण शेतकऱ्याला न्याय देण्यापेक्षा बिल्डरांच्या बाजूनी काहीतरी करूया तर म्हणजे काहीतरी चांगलं भेटेल. पण त्यांना शेतकरी म्हणजे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना भिकारीच संबोधलं जातं, ते प्रशासन असो कोणी असो. तसंच आमच्या प्रकरणात झालं. आम्ही पण जेव्हा प्रकरणे न्यायालयात समोरच्या व्यक्तीने घेऊन गेलो तर आम्ही पण लढा देऊ या उद्देशाने आपलं होतं नव्हतं
माझं एक राहतं घर होतं, मी वेगळा राहतो, ते घर विकलं, त्यातनं पैसा उभा केला आणि एक स्वतःला खूप जास्त एक्सपर्ट समजतात अशा व्यक्तीकडे बसलो. त्यांना सांगितलं, त्यांना जर ते प्रकरण त्यांना असं वाटत होतं ह्यात आपण जर न्याय देऊ शकत नाही, तर एवढी मोठी व्यक्ती असताना आमच्याकडनं पैसे घ्यायचे का? आणि आम्हाला म्हणजे ते पैसे घेतले आणि आमच्यावर म्हणजे असं काहीतरी घडलं की आम्हाला वाटलं अरे आम्ही हे काय करून बसलो. म्हणजे त्या जमिनीतनं आम्हाला बाहेर करायचा प्रयत्न झाला. आता राहतं घर मी विकलं, आता मी देखील भाड्यानेच राहतो. घर विकलं आणि त्यांना पैसे दिले. पण तो मला वकिलांचा अनुभव एवढा वाईट होता, म्हणजे त्या अनुभव मला असा एवढा भारी पडला की मी 3 महिने आजारी होतो. मी आज जवळजवळ जेव्हा हे सुरुवात झालं प्रकरण, तेव्हा माझं वजन 75 किलो होतं, 75 ते 78 किलो होतं. आता माझं वजन 65 ते 66 किलो आहे. म्हणजे जे मी मानसिक त्रास एवढा झाला की झोप नाही, धावाधाव एवढं हे. पण तो अनुभव जो होता तो वकिलांचा किंवा कोर्टाचा, हा सामान्य माणसांचा आणि सामान्य शेतकऱ्याच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. तो खूप भारी आहे. तो थोडं शॉर्ट फॉर्ममध्ये कुळ कायदा आणि वहिवाट कायदा आणि याच्यानंतर ह्या जमिनीची मालकी तुमच्याकडे कशी आहे हे जरा सांगा. कुळ कायद्याचं आंदोलन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जेव्हा म्हणजे आम्ही ज्या व्यक्तीचं, ज्या माणसाचा फोटो किंवा फोटोच समजा किंवा त्यांना मांडणारे आमचा समाज नाही आहे. कारण तो फोटो घरात ठेवणं किंवा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब म्हणजे माझ्या घरीच बोलत अरे नाही त्यांचा फोटो कशाला पाहिजे. पण ज्या महामानवाने कुळांना म्हणजे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे अधिकार दिले, आम्ही कुळांना, आम्हा शेतकऱ्यांना त्यांनी जमिनीचे मालक बनवले. 1/4/57 ही जी डेट आहे, एक कृषिक दिन बोललं जातं. त्या दिवशी आम्ही जमिनीचे मालक घोषित झालो, डीम परचेसर झालो. जेव्हा कुळ कायदा सांगतो म्हणजे कायदा हे सांगतो की 1/4/57ला जो जागेवर होता, जो कसत होता, ज्याची वहिवाट होती, जो वापरात जागा होती, तो जागेचा मालक झाला. त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा डिपार्टमेंटला म्हणजे महसूल विभागाला पत्रव्यवहार केला, त्यात कायद्याची मांडणी केली की बाबा आम्ही ह्या जमिनीची वहिवाट आमच्याकडे कशी आहे ते आम्ही पेपरावर म्हणजे लिखित स्वरूपात जेव्हा प्रशासनाला कळवलं, त्याची दखल घेतली गेली. म्हणजे तुम्हाला पत्र कुठे लिहायचं आणि कसं लिहायचं हे जर योग्य कळलं तर प्रशासन देखील दखल घेतो. ती आमची दखल घेतली गेली. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केले की बाबा हे प्रकरण काय आहे ते तपासा आणि ते योग्य तो निवाळा घ्या तुम्ही. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांनी चौकशीचे आदेश दिले आपल्या खालचे जे पण डिपार्टमेंट आहेत त्यांना, आणि ते ऑर्डर केली आहे त्यांनी. म्हणजे ते तपास झाल्याच्या नंतर पंचनामा वगैरे झाले आणि ते कलेक्टरने ऑर्डर केली आहे की सदर मिळकतीवर आनंदी सीताराम मासेलकर यांची वहिवाट दिसून येते. परंतु आज देखील अंधेरी तहसील असून द्या, सर्कल असून द्या, तलाठी असून द्या, यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नाही आहे. कारण त्यांना कायद्याचा अभ्यासच नाही आहे. तहसीलदार मॅडमला जेव्हा तुम्ही निवाडा करता, एखाद्या गोष्टीवर तुम्हाला त्या खुर्चीवर बसवले आहे, तर त्याचा निवाडा करताना न्यायालयाचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जर तुम्ही मानत नसाल, मग सामान्य जनतेला न्याय कोण देणार आहे? शेतकऱ्याला न्याय कोण देणार आहे? जर मला तिकडे जिल्हाधिकाऱ्याने पत्र दिलं आहे, त्यात मेन्शन केलं आहे की सदर म्हणजे आम्हाला जे एक पत्र पाठवलं त्याची एक कॉपी मुंबई हायकोर्टात पण जमा आहे, त्यांची प्रत त्यांना पण पाठवली आहे. आमची टायटल एकदम 100% क्लिअर आहे. तरी तसं देखील असताना आमच्याकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही. म्हणजे एकंदरीत कागदपत्र या सगळ्या गोष्टी टेक्निकल बाजू तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत, 100%. परंतु आता तरी देखील त्या जागेवरती बिल्डराने तुम्हाला हुसकावून बाहेर काढलंय का? हो 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 हो. त्या बिल्डरांनी म्हणजे बळाचा वापर करून पैशाचा, मसल पॉवर, मनी पॉवर आणि प्रशासनात असलेले काही आमदार, खासदार यांच्या संगनमताने, कारण आज ती जागेची किंमत जर 30,000 करोड रुपये असेल तर तुम्ही साहेब समजू शकता याच्यामध्ये किती मोठमोठी लोकं असणार.
ते मोठी म्हणजे त्यांचं बॅनबोक खूप मजबूत आहे, त्यामुळे ते डगमगत नाही आहे. जो होईंगा हम कर लेंगा, म्हणजे इवन असं पण आहे की आम्हाला धमक्या देखील आल्या आहेत. आम्हाला मग त्याची आम्ही पोलिसात देखील तक्रार केली आहे, पण ती म्हणजे सामान्य माणूस जेव्हा पोलीस स्टेशनला जातो साहेब, तेव्हा तुम्हाला चांगलाच अनुभव आहे की आमच्याबरोबर काय त्यांनी काय 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 केलं असेल ते. तर ते सगळं झालं आहे. या प्रकरणामध्ये मोठमोठे अधिकारी, या प्रकरणामध्ये आमदार खासदार यांची पण इन्व्हॉल्वमेंट आहे. आज माझ्याकडे मुंबई उच्च न्यायालयाने 2016 साली एक आदेश पारित केलेले. ते आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना होते की खोतांच्या कुळाची चौकशी करा. त्या अनुषंगाने मी जेव्हा प्रशासनाला सांगितलं, पत्रव्यवहार केला, तेव्हा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी या कार्यालयातनं अंधेरी तहसील यांना डायरेक्शन झालं की बाबा खोतांच्या कुळांची चौकशी करा आणि आनंदी सीताराम मासेलकर यांना कळवा. आता ती खोतांच्या कुळांची चौकशी राहिली बाजूला, पण या प्रकरणात आम्हाला तहसीलदार अंधेरी यांचा कटू अनुभव आला. त्यांनी आमची सुनावणी लावली. त्याला कारणच नव्हतं सुनावणीला देण्याचं. तुम्हाला वरून डायरेक्शन आलं चौकशी करा, आणि ते सुनावणी लावली. आणि आम्हाला एक अहवाल बनवून दिला की सदर म्हणजे जे आदेश झालेत न्यायालयाचे, त्या न्यायालयाच्या म्हणजे त्या प्रकरणामध्ये आमचं काही इन्व्हॉल्वमेंट नव्हतं, त्यामुळे ते आदेश आम्हाला लागू होत नाही. आता आम्हाला हेच समजत नाही आहे की जर कोर्टाने, मुंबई उच्च न्यायालयाने जर आदेश केले असतील तर ते आदेश पूर्ण महाराष्ट्राला लागू होतात असं आम्हाला तेवढं कळतं, कायदा त्याच्यावरून समजतं. पण एवढं असताना जर तहसीलदार मेहरबान तहसीलदार जर हे सांगत असतील की बाबा तो कायदा म्हणजे हे लागत नाही आहे, यांचं त्याच्यामध्ये स्वतः पिटिशनर नाही आहेत म्हणून तुम्हाला तो अर्ज करण्याचाच अधिकार नाही, तर हे सगळं चुकीचं आहे. याच्यामध्ये स्पष्ट दिसण्यात येते की या ज्या प्रकरणामध्ये आहे, म्हणजे ते खरेदी खत 25 लाखाचं आहे, 7.5 एकरचं, ज्याची किंमतच 30,000 करोड रुपये आहे. याचा जर महसूल भरायला लागला, जर या खरेदी खत योग्य झालं आणि महसूल म्हणजे खरेदी खत झालं ते व्यक्तीच बरोबर, म्हणजे खोतांबरोबर खरेदी खत झालं म्हणजे कुळांना डावललं, म्हणजे ते खरेदी खतच बोगस आहे. मग ते खरेदी खत बोगस असताना ते खरेदी खत त्याची जेव्हा तुम्ही महसूल भरायला गेलात, त्या 7.5 एकर जमिनीची रेडी रेकनरची व्हॅल्यू काय आहे त्या हिशोबाने तर ते महसूल भरला पाहिजे होता. म्हणजे 25 लाखाचं खरेदी खत करायचं, 2-2.5 लाख रुपये महसूल भरायचा आणि 7.5 एकरची जमीन मालकी मिळवायची. म्हणजे याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचं सरळ प्रकरण दिसून येते. याच्यामध्ये काळ्या पैशाचा भरपूर उपयोग झाला आहे, भरपूर वापर झाला आहे. प्रशासनाने शासनाने याची दखल घ्यावी आणि या प्रकरणाची वर्सोवा सर्वे नंबर 56ची चौकशी लावावी. माशेलकर साहेब, जमिनीचा मूळ मालक नेमका कोण? शासन हा जमिनीचा मूळ मालक आहे का, की 7/12 धारण करणारा व्यक्ती हा मूळ जमिनीचा मालक आहे? त्याच पद्धतीने खोतो पद्धत ही नेमकी काय होती आणि खोतो पद्धत संपवून जो कुळ कायदा आला याच्यावरती जरा भाष्य करा. जमिनीमध्ये खोती कायदा म्हणजे जे सावकार होते, जे कुळांकडनं महसूल गोळा करायचे, सावकारांना फक्त महसुलाचा अधिकार होता. आमच्या महामानवाने जेव्हा कुळांचं आंदोलन केलं आणि कुळांना जमिनीचे मालक बनवले, म्हणजे खोती ॲबॉलिश झाली, खोती कायदा संपुष्टात आला. मग खोतांच्या जागेवर कोण आलं तर महाराष्ट्र शासन. म्हणून महाराष्ट्र शासनाला जे खोतांकडे अधिकार होते म्हणजे महसुलाचे अधिकार, तेवढेच अधिकार आले. म्हणून महाराष्ट्र शासन हा जमिनीचा मालक नाही. जमिनीचा मालक कोण? जी कुळं म्हणून ज्याची नोंद आहे, ज्याची वहिवाट आहे, ते जमिनीचे मालक. परंतु कायद्याचं अज्ञान असल्यामुळे आणि आमची कुळं म्हणजे आमचे शेतकरी हे महसूल विभागात कधीच गेले नाही की आपले पुरावे किंवा आपले येणारे आलेली पिढी यांचे अपडेट करायसाठी, नावं चढवण्यासाठी याचा गैरफायदा घेऊन शासनाने ज्यांनी महसूल भरला नाही, रेव्हेन्यू भरला नाही, अशा 7/12 सरकार किंवा जिल्हाधिकारी यांची नावं चढवली, फेरफार झाला, म्हणून ते जमिनीचे मालक झाले नाही. जेव्हा आम्ही पट्टेदार, वहिवाटदार, लेसी हे शासनाकडे
जो राहिलेला बाकी महसूल आहे तो व्याजासकट ज्या दिवशी भरणार त्या दिवशी शासनाचं जिल्हाधिकाऱ्याचं नाव कमी होऊन आपलं कुळांचं नाव, शेतकऱ्याचं नाव चढेल. राहिला आता दुसरा विषय की प्रत्येक जागेवर आपण बघतो सातबाऱ्यावर सरकारचं नाव आहे, महाराष्ट्र शासन असं नाव असतं. महाराष्ट्र शासन नाव असलं म्हणजे ते एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. त्या त्या नावामुळे शासनाची जिम्मेदारी झाली की शेतकऱ्यांचे अधिकार जे आहेत ते त्यांच्याकडे राखीव ठेवायचे. ज्या दिवशी शेतकरी येईल की बाबा मी महसूल भरायला तयार आहे त्या दिवशी शेतकरी जमिनीचा मालक झाला. आता राहिला महाराष्ट्र शासन जमीन कोणत्या प्रकारची जमीन तुमच्याकडनं घेऊ शकतो. आता महाराष्ट्र शासन आहे हे जेव्हा रस्ता म्हणजे महामार्ग बनवतो त्याला लागणारा जी जमीन आहे त्याच्यासाठी लँड ॲक्विजिशन ॲक्ट 2013च्या कायद्याप्रमाणे ते पूर्ण त्याचा जे पण शेतकऱ्यांचा मोबदला आहे तो व्यवस्थित देऊन ती जमीन तो घेऊ शकतो. लोहमार्गासाठी महाराष्ट्र शासन जमीन घेऊ शकतो. विमानतळासाठी शासन ती जमीन ॲक्वायर करू शकतं. परंतु MIDC असून दे किंवा प्रायव्हेट उद्योग असून दे जसं सिडको आहे याच्यासाठी शेतकऱ्यांकडनं ते जमीन घेऊ शकत नाही. आता नवीन प्राधिकरणं काढायची आणि याच्यामध्ये आरक्षण आहे त्याच्यामध्ये आरक्षण आहे हे आहे ते आहे, ही आरक्षणं किंवा आणखीन नवीन कायदे काय आणून आमची मूळ जमीन मालकाची मालकी जात नाही असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. खूप खूप धन्यवाद. माशेलकर साहेबांनी कुळ कायदा, वहिवाट कायदा आणि या माध्यमातून कुळांना त्या जमिनीचा मालक कसं बनले गेले याची माहिती दिली. मात्र सध्याच्या घडीला कुळ हे जरी त्या जमिनीचे मालक झालेले असले तरी देखील या ठिकाणातील काही बिल्डर लॉबी, सरकारी कर्मचारी आणि न्यायव्यवस्था या सगळ्यांच्या संगनमत करून कशा रीतीने या लोकांना आपल्याच जमिनीतून बाहेर काढलं जातं याचं हे जिवंत उदाहरण आहे.